खबर है चिमूर से, जहां युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी का प्रबोधनात्मक कीर्तन का आयोजन किया गया। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते ने युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी से बातचीत की। प्रस्तुत है इस बातचीत के अंश इस खबर में। महाराष्ट्र के मशहूर सप्त खंजरी वादक युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी का कीर्तन का कार्यक्रम श्री हरि बालाजी गणेश मंडल तिलकवाड़ की ओर से श्री हरि बालाजी मंदिर के परिसर में हाल ही में संपन्न हुआ। श्री हरि बालाजी गणेश मंडल की ओर से हर वर्ष समाज प्रबोधात्मक विविध कार्यक्रम लिए जाते हैं। इस वर्ष भी महाराष्ट्र रत्न, विदर्भ गौरव, युवा कला रत्न, फुले शाहू आंबेडकर समता पुरस्कार, महाराष्ट्र शासन का व्यसन मुक्ति पुरस्कार, ऐसे विविध 45 से अधिक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र के ख्यातिनाम सप्त खंजरी वादक युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी का जाहिर कीर्तन का कार्यक्रम श्री हरि बालाजी देवस्थान के परिसर में किया गया। तुषार सूर्यवंशी इन्होंने समाज प्रबोधन के माध्यम से संविधान जनजागृति, ग्राम स्वच्छता अभियान, व्यसन मुक्ति, शिक्षण, आरोग्य, बाल संस्कार इत्यादि विषयों से फुले शाहू आंबेडकर, संत गाडगे बाबा, संत चोखामेड़ा, संत तुकडोजी महाराज इत्यादि संत महापुरुषों के परिवर्तनवादी विचार कीर्तन के माध्यम से उपस्थित प्रेक्षकों के माध्यम से पहुंचाने का कार्य किया। सूर्यवंशी के प्रबोधात्मक कार्यक्रम में हजारों की संख्या महिला पुरुष उपस्थित थे। उनके प्रबोधन के कार्यों की दखल लेते हुए महाराष्ट्र शासन ने तुषार सूर्यवंशी को चोखामेड़ा पुरस्कार देकर गौरव किया था। वहीं सूर्यवंशी ने सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते के पास अपने विचार व्यक्त किए। आजची तरुण पिढी सध्या भटकत चाललेली आहे आणि त्यांना राष्ट्रसंत महात्मा सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची गरज आहे। तुम्ही काय संदेश द्याल? आता जे मी कार्यक्रमातून तेच मांडण्याचा प्रयत्न केला, कारण मी 30 वर्षाचा तरुण पोरगा आहे आणि जे सध्या देशातलं जे चित्र आहे, हा देश 65% तरुणांचा देश आहे। म्हणजे जगात एवढे तरुण कोणत्याच देशाजवळ नाही। सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणजे हा भारत देश आहे। पण ती तरुण पिढी आज जे वातावरण आम्ही पाहतो या भौतिकतेकडे जास्त म्हणजे वळताना दिसते। आधुनिक युगामध्ये संत विचारापासून, महापुरुषांच्या चांगल्या विचारापासून दूर गेल्यामुळे ते भरकटत चाललेली आहे आणि चारित्र्य संपन्न पिढी निर्माण न होता आज एक चुकीच्या दिशेनं काही तरुण जाताना आपण पाहतो। त्याचंच प्रात्यक्षिक आपण आता कोलकात्यामधलं जे प्रकरण पाहिलं किंवा बदलापूरमधलं प्रकरण पाहिलं, तर हे यामुळे घडत आहे। जर या तरुण सर्व मंडळींपर्यंत जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, स्वामी विवेकानंद असेल, भगतसिंग असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील किंवा इतरत्र जे साधू संत महापुरुष ज्यांनी तुम्हाला आम्हाला जागवलं, त्यांचा विचार जर पोहोचला आणि तो मनामध्ये जर तरुणांच्या जर रुजला, तर ह्या देशात परिवर्तन यायला वेळ लागणार नाही असं मला वाटते। नाहीतर आम्ही युवा आहो, फक्त युवा। पण आता जसं आम्ही आता इथले चिमूरमधले युवा पाहिले, मला फार आनंद वाटला। नाही तर काही गावात आम्ही अशी युवा पाहतो, ते नावाचेच आहे युवा, पण हनुमंताच्याच मंदिरात खेळते जुवा। कधी असं वाटते हनुमंतराया पहिले यायले धरून धुवा। तर अशी युवा पिढी तयार होऊ नये। वंदनीय महाराज तुकडोजी महाराजांनी तरुणांना आवाज दिला, आओ आओ जवान, रखो भारत की शान, तुमरी सेवा से होगा जमाने का मान। एवढा विश्वास वंदनीय महाराजांचा या तरुणाईवर होता आणि सगळेच तरुण चुकीच्या दिशेनं आहेत असं माझं म्हणणं नाही, फक्त बोटावर मोजण्यालायक आहे। पण ते जरी आपण जर या चांगल्या प्रभावात जर आणू जर शकलो, संत महापुरुषांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचून, तर फार मोठी क्रांती समाजामध्ये, फार मोठा बदल घडू शकतो असं मला वाटते। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।